तो टॅक्स लागतो. दुसरी गोष्ट अशी आहे ज्याचा अकाउंटच काढलेला नाही त्याला 50,000 पर्यंत टॅक्स लागणार नाही. त्याने अकाउंट काढलं आणि त्याच्यात 50,000 रुपये टाकले तर त्याला टॅक्स नाही. बरोबर आहे. पण जर तुम्ही 2.5 लाखाच्या वरती जाता सर्वसामान्य आपण सगळे तर त्यांना तो टॅक्स भरावा लागेल. तिकडे साधारण 2.5 लाखापर्यंत सर्वसामान्य माणसाला कोणाला टॅक्स लागणार नाही. 2.5 लाखापर्यंत महिलांना पुरुषांना आपल्याला साधारण मला वाटते 1,00,000-1.5 लाखाच्या वरती आपल्याला चालू होतो आणि तो टॅक्स ते लावतील ते सगळं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का म्हणजे आता सरकारला हा पैसा 500ची नोट 1000ची नोट चलनातूनच बाद करायची जुनी नोट. बरोबर आहे. त्यांना भरला गेला किंवा काय नाही भरला म्हणजे जी आपली जी बँक आहे महत्वाची बँक कोणती IBR बरोबर आहे तिच्याकडे रेकॉर्ड असतो का बाबा एवढ्या वर्षामध्ये किती 1000च्या नोटा चलनात आपण आणल्या किती 500च्या नोटा चलनात आणल्या. साधारण त्यांनी असा विषय केला का बाबा 2 अब्ज रुपये वाटले म्हणजे आपल्या भारतामध्ये वाटले म्हणजे चलनात आहे. जरी ते 2 अब्ज रुपये जरी तुम्ही जमा नाही केल्या तरी पण ते 2 अब्ज रुपये नवीन ते नोटा 2,000 रुपयांनी किंवा ज्या काही नवीन नोटा निघणार 500च्या 1000च्या पण निघतील मला वाटतं ते चलनात येणार. म्हणजे असं नाही का तुम्ही भरल्याच पाहिजे किंवा नाही भरल्या म्हणजे जो शक्यतो ज्याचा कष्टाचा पैसा आहे ज्याचा हे तो भरणार आणि ज्यांनी पैसे लोक म्हणजे थोडक्यात म्हणजे ज्यांनी दडवलेले ते त्यांचे पैसे माती मोडून असं मला अंदाज वाटतो. सर तुम्ही आता महिलांच्या बद्दल बोलला तर आता समजा एखादी नवीन महिला आहे तिचं अकाउंटच नाहीये तर मग तिला नवीन अकाउंट बँक मध्ये खोलायचे बरोबर. त्या संदर्भात तिने नवीन अकाउंट खोललं तर मग तिला किती पैशापर्यंत टॅक्स लागू शकतो. समजा तिने आता अकाउंट 2.5 लाखाच्या वर 2.5 लाख नवीन अकाउंट नाही आणि ज्यांचं पहिला अकाउंट असेल ज्या महिन्याचं तर त्यांनी 2.5 लाख रुपये भरावे. साधारण महिलांसाठी 2.5 लाखापर्यंत टॅक्स नाही 2.5 लाखाच्या वरती टॅक्स आहे. जरी ती इन्कम टॅक्स नसेल भरत तरी जे इन्कम टॅक्स भरतात त्यांना तर टॅक्स आहेच. आपल्या सरपंच आहेत तुम्हाला काय वाटतं हा निर्णय कशा पद्धतीने योग्य आहे चांगला आहे की वाईट आहे काय वाटते तुम्हाला? सामान्य गोरगरीब जनतेला तर खूपच त्रास होतो. माझ्याकडे आगीला आठवडा बाजार होतोय. आज त्या आठवडा बाजाराकडे सर्वसामान्यांकडे 500ची किंवा 1000ची नोट निघते. ते भाजीपाला पण खरेदी करू शकले नाहीत. निदान भाजीपाला येणारे जे दुकानदार वगैरे आहेत किंवा त्यांचाही धंदा झाला नाही. आठवडा बाजार हा सर्वसामान्यांचा पूर्ण रेशन पाण्याचा जो आठवडा बाजार असतो तो करू शकले नाही लोक. त्यामुळे सामान्य जनतेचा खूपच त्रास झाला या गोष्टीचा. बंधू काय सांगा तुम्ही असं मोबाईल काय तुम्ही आता मोबाईल दुकानात मध्ये गेलो तर मोबाईल दुकानदारांच्याकडे जी लोक यायची ती एरवी जायचे 200चा 20चा रिचार्ज मारायचे किंवा 10चा मारते पण आज जे यायचे तो 500 किंवा 1000. त्यामुळे नोटांच्या बंदी आम्ही 30 तारखेपर्यंत डिसेंबर पर्यंत घेऊ शकतोय. पण आज जायचं कोणी बँकेत एवढा वेळ फुकट देऊन जायचा कोणी त्याच्यामुळे मोबाईल दुकानदारही रिचार्ज मारण्याचं बंद केलं काल 2 दिवस. बरं काय झालं माहिती का आता सरपंच साहेब बोलले मग त्याला थोडंसं बोलतो. सरपंच साहेब बोलतात की जनतेला त्रास झाला. जनतेला त्रास झाला नाही या चलन फुगवट्यामुळे 10 रुपये 20 रुपये 50 रुपये 100 रुपयाला किंमत नव्हती राहिली. त्याला काय किंमत नव्हती राहिली म्हणून तो पैसा माणूस मला अरे सुट्टे कुठे ठेवा बाजूला 500 1000 तर घेतो. पण आज लोकांना आठवत असेल की आपण चुकीचं काम करत होतो याच्या आधी थोडं काही प्रत्येक जण पैसा तर तो पण पैसा होता. पण आज तो जर सरपंच साहेबांना मला ते सांगायचं की जर तो पैसा त्या पैशाला किंमत जर आपण ठेवली असती तर आज प्रत्येकाच्या खिशात 10ची नोट 20ची नोट 2ची नोट 1 रुपयाची नोट असती तर हा त्रास काय झाला नसता. दुसरी गोष्ट मी असं म्हणेल संत तुकाराम महाराजांनी म्हणलंय की जोडून या धन उत्तम विचार आहे. धन तुम्ही जमा करा चांगल्या विचाराने. आज संत तुकाराम आज 3.5 वर्षाची गोष्ट आज लक्षात येते की तुम्हाला धन कमवायचे ना चांगल्या विचारानेच कमवा. दुष्ट विचाराने केलं तर आज ही परिस्थिती होते. ही परिस्थिती आज झाली सगळ्यांची झाली. त्याच्यामुळे लोकांनी याच्यातून बोध घ्यावा. बरोबर आहे चांगले विचार. समजा जो आता पैसा आहे लोकांच्याकडे पैसा नाहीये पण आता आज 100ची 50च्या ज्या नोट आहेत त्या
स्वतः जवळ ठेवलंय, मार्केटला बाहेर काढतच नाही, अशा परिस्थिती झाल्या आहेत. बरोबर. त्यामुळे काय करतात, ज्या दुकानात गेल्याच्या नंतर 500चीच काढतात. प्रत्येकाच्या जवळ पैसे आहेत, 100 200 500 ते सुट्टे ठेवून दिलेत, पण त्यांना भीती झाली एक निर्माण. बरोबर. आपल्या जवळची 500ची नोट आहे ती परत भेटते की नाही कचऱ्याच्या, म्हणून ते पैसे 500ची नाही, हा गैरसमज आहे. कालच चलनात म्हणजे या गोष्टी थोडा वेळ लागतो. काल चलनामध्ये 2000ची नोट ताबडतोब आली. म्हणजे हे सगळं करत असताना मोदींनी सगळ्या या गोष्टीचा विचार केला होता. आणि बघा तुम्हाला मी सांगतो, हा निर्णय त्यांनी रात्री 8:30ला जाहीर केला 500,000, आणि एवढी त्याच्यामध्ये गुपित ठेवला होता त्यांनी. तिन्ही सैन्याच्या प्रमुखांना, म्हणजे तिन्ही जे दल आहेत आपले, त्यांना, दुसरा अर्थमंत्री तिसरा आपल्या उर्जित पटेल त्यांना, आणि मोदी साहेब, ह्या फक्त ही सगळी गोष्ट अमित शहाना सुद्धा माहित नव्हतं. 6 जणांनाच माहित होतं का हे सगळं होणार आहे. आणि त्यांनी ती 8:30 वाजता रात्री जाहीर केलं का ज्यावेळी बँका बंद होतात, म्हणजे तेवढ्या वेळात काळे धनवाले काय करणार नाही, बरोबर आहे. आणि रात्री 12 आणि एवढा जबरदस्त म्हणजे दिला पब्लिकला त्यांनी धक्का का बस रे बस. त्याच्यामुळं काय झालं माहिती आहे, याच्यामध्ये असं झालं का थोडक्यात म्हणजे मोदी साहेबांवर लोकांचा प्रचंड विश्वास वाढला का हा माणूस खरोखर काहीतरी म्हणजे निर्णय घेणारा आहे. या गोष्टी म्हणजे आंबेडकरांचं जर म्हणणं होतं, बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या घटनेमध्ये प्रत्येक 10 वर्षाला प्रत्येकी 10 वर्षामध्ये चलन बदली करायला पाहिजे. म्हणजे जे साठा होतो ना पैशांचा तो बदलत राहतो. पण त्याने काय याच्या आधी झालेले काँग्रेसचे जे पंतप्रधान होते त्यांनी कुठला हा निर्णय घेतला नाही. त्यांनी कुठल्या गोष्टी बंद केल्या, 4 आणे 8 आणे हे पैसे बंद केले. त्याचा त्रास होत होता लोकांना साठवल्यावर, तर त्या गोष्टी त्यांनी बंद केल्या. पण एवढी हिंमत मला वाटते मोरारजी देसाईंनी केली होती त्या काळामध्ये. त्याच्यानंतर मोदींनी हा निर्णय घेतला. हा निर्णय खूप देश हिताचा आहे. आणि एक गमतीचा विषय, आनंदाची गोष्ट म्हणजे मध्यंतरी आमदार साहेब, शहापूर तालुक्याचे आमदार पांडुरंग बरोबर साहेब यांच्या जोडीला आम्ही म्हणजे आमच्या चर्चेमध्ये आम्ही बसलो असताना आमदार साहेब मला सहज बोलले, काय होतं कसे काय की कुठे तुमचे आजचे दिन. म्हणजे मी भारतीय जनता पार्टीचा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष असल्यामुळे माझ्या मजाकमध्ये बोलले, काय रवी कुठे आजचे दिन. मी साहेब येतील ना आजचे दिन. बरं तुम्हाला माहिती आहे कसे आजचे दिन येतील. मग त्यांच्या तोंडातून सर निघला कारण 500,000च्या नोटा बंद झाल्या ना, आजचे दिन येतील. आणि तुला पण माहिती ते पैसे कोणाकडे ते मला असे बोलले. आणि बघा योगायोग 8 दिवसानंतर हा निर्णय झाला. म्हणजे आमदार साहेबांची पण त्या म्हणजे चाणाक्ष बुद्धीला पण आपला मी सलाम केला त्या दिवशी. मग त्यांच्याकडे तो विषय निघला असं बोलता बोलता. आणि मग मी पण खूप असतो का खरंच आजचे दिन 500,000च्या नोटा निघाले. कारण बघा ना आजचे दिन ना, आता काय बोलतात ना, जो राजा होता तो जो श्रीमंत होता तो भिकारी झाला. तो 100-20च्या नोटा शोधतोय का कोणतरी मला ह्या माझ्याकडे 500,000च्या नोटा घ्या ना, मला 4 आणे 8 आणे 1 रुपया 2 रुपये 20 रुपयाचे 100च्या नोटा द्या. म्हणजे ज्या आपल्या सामान्य माणसाकडे ज्या 100ची नोट होती किंवा रुपया 2 रुपयाची नोट होती तिला महत्व आलं का नाही. म्हणजे बघा हे याला बोलतात क्रांती. आणि खरोखर म्हणजे आज मला तरी असं वाटतंय की याच्यामुळे खूप गोष्टी आता हे होणार. ज्या फुगलेल्या गोष्टी होत्या, जमिनीचे दर कमी होते, ज्या जमिनी आपल्या शहापूरमध्ये जमिनीचे दर कमी बघा ना तुम्हाला सांगतो, कारण काळा पैसा नसेल. समजा एखादा मी शहापूरमध्ये एखादी जागा घेतली, तिथं साधारण खूप भाव असेल मला माहित नाही, 10-12 लाख रुपये गुंठा आहे, बरोबर आहे. तर आपण काय करायचो, त्याला 2 लाख रुपयांनी चेक द्यायचो. एखादी 5 गुंठे व्यवहार असेल तर आपण त्याला 10 लाख रुपये चेक द्यायचो. आणि उरलेले 8 म्हणजे साधारण 8 म्हणजे 40 लाख रुपये आपण त्याला कॅश मध्ये द्यायचो. आता कॅश हा विषयच नाही राहिला. ते आणि मला द्यायचे आता तर पूर्ण चेकनेच पेमेंट द्यायची, कारण आता बाहेर पैसेच नाहीत आपले. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपल्याकडे नोटाच नाही 500,000 ज्याचे काही सगळे हिशोब तिथं आहे. तर आता त्याला मी 50 समज त्याची 5 गुंठे जागा आहे, मी 10 लाख रुपयांनी घेतली तर मी त्याला 50 लाख रुपये देऊ शकत नाही वाईटनी, कारण माझ्याकडे तेवढे पैसेच नाही माझ्या अकाउंटला किंवा माझ्या बँकेत, बरोबर आहे. तर ऑटोमॅटिक त्या जागेचे दर कमी होतील. म्हणजे जो 10 लाखाची जागा आहे 10 लाख रुपये गुंठेची, ते ऑटोमॅटिक 4-5 लाख रुपये गुंठे होईल. आणि याचा फायदा असा होईल की सर्वसामान्य माणसाच्या स्वतःचं घर, स्वतःची जागा घेऊन घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. बरोबर आलं तुमच्या लक्षात? म्हणजे आता झाल्यानंतर साहजिकच जो घर रेट कमी होणार. मग तू काय सांगतो तुम्ही? म्हणजे थोडक्यात मोदी साहेबांनी काय केलं, आता बातम्याला पण दाखवलं, एक फाईट वातावरण टाईट. म्हणजे सांगा तुम्ही, मी आज एवढ्या वर्ष मला 3 वर्ष झाली वाडा सोडून इथे येऊन.
मी जागा घेऊ शकलो नाही. जागा काय घेऊ शकलो नाही विचारलं की 15 लाख रुपये गुंठा 20 लाख रुपये गुंठा कुठून आणायचे पैसे? पण आज मला वाटतंय जे होते ते चांगलं होतंय. आज मला वाटतं लवकरच मला जागा मिळेल आणि शहापूरमध्ये माझं घर होईल. म्हणजे मोदी साहेबांची कृपाच होईल असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे ज्या जागा फक्त त्या 10 ना 15 लाख रुपये गुंठेचा जो फक्त बिल्डरच स्वप्न बघू शकत होता ही जागा मी घेऊ शकतो, त्या जागा आता सर्वसामान्यांच्या याच्यात आल्या. बंधूंनी मजा केला, बंधू 10 काय 20 लाख रुपये गुंठा झाला तरी घेऊ शकतो. म्हणजे पण एक चांगली गोष्ट घडली का आता. आणि जो म्हणजे विनाकारण फुगलेला जो आकडा होता तो आता ठिकाण आहे. आणि एक घर पण स्वस्त होती. जर बिल्डरला तर ती जागा 10 लाख रुपये 15 लाख रुपये गुंठ्याने भेटत तर त्यामध्ये त्याचे रेट पण वाढले होते. मग त्याला जर 10-15 लाख रुपये गुंठ्याने जर जमीन भेटली तर तो त्याचे पैसे टोटल आणि प्लस खर्चाचे पैसे म्हणजे कंस्ट्रक्शनला 1000-1100 रुपये खर्च येतो प्लस ते 1000-1500 म्हणजे त्याला 2400-2500 रुपयाच्या वरती विकल्याशिवाय त्याला पर्याय नव्हता. पण जर जागा 500 रुपयात आली तर ते 500 रुपये कमी होणार आहे. म्हणजे जो आज शहापूरचा रेट आता समज असेल 2200 रुपये तर तो 1700-1800 रुपयावर म्हणजे सामान्य लोकांच्या हिताचा ही गोष्ट होऊन जाईल. साहजिकच जो मोदी सरकारने जो आताचा घेतलेला निर्णय आहे, जे आपण काळा धंदो म्हणू शकतो तेव्हा मी दाबला ठेवते ना, मात्र बाहेर येण्यासाठी चानस ठेवले नाही, जाळून टाकतील तो पैसा समोर आणणार नाही जनतेच्या. त्यानंतर जो मोदी सरकारने हा घेतलेला निर्णय हा मात्र योग्य निर्णय असे ते आलेले आपले जे पाहुणे त्यांच्याकडनं आपण आणि अगदी रवी शेट्टी जी माहिती दिली जनतेला ती चांगल्या पद्धतीने माहिती आहे. धन्यवाद रवी शेठ तुम्ही आल्याबद्दल. बंधू तुमचे धन्यवाद शहापूर माताच्या स्टुडिओ आल्याबद्दल. धन्यवाद.